काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांना रुग्णालयामध्ये दाखल केल्याबद्दल सिंधुदुर्गाचे जिल्हाधिकारी अनिल भंडारी हे संतापलेले आहेत आणि याबद्दल त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना कार्यालयामध्ये बोलवून अपमानास्पद वागणूक दिलेली आहे असा आरोप करण्यात येतोय आणि याबद्दल राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेने अनिल भंडारी यांचा निषेध केलेला आहे। मुश्ताक खान यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। मुश्ताक, काय नेमकं झालेलं आहे, कशा पद्धतीने ही अपमानास्पद वागणूक दिल्याचं या सगळ्या राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेचं म्हणणं आहे? मॅग्मोचे सिंधुदुर्ग अध्यक्ष उमेश पाटील आपल्या सोबत फोन लाईनवर आहेत। डॉक्टर, एक गोष्ट जाणून घ्यायची इच्छा आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी जे जिल्हा शल्य चिकित्सक आहेत त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचं वृत्त आहे, काय झालंय नेमकं? नेमकं काल रात्री जे काही आंदोलन झालेलं होतं त्या संदर्भात काही आरोपींना तिथं अटक केलं होतं आणि तपासणीसाठी एक बाग असतो आणि त्या अनुषंगाने त्यांना तिथं काही त्रास असल्याने त्यांना दाखल करून देण्यात आलं होतं जिल्हा शल्य चिकित्सकाकडून आणि त्यामुळेच काहीतरी दुसऱ्या दिवशी त्यांना किंवा त्याच दिवशी त्यांना बोलवून तिथं दाखल का करून घेण्यात आलं म्हणून त्यासाठी त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आलेली असं मला कळलेलं आहे। मुळात या सगळ्या प्रक्रियेमध्ये डॉक्टरांचा काही समावेश असतो का? कारण डॉक्टर जे असतात ते त्यांचं काम करत असतात। नाही, डॉक्टरांची आपली सेवा बजावलेली आहे। जिल्हा शल्य चिकित्सक हे डिस्ट्रिक्टचे हेड आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे कुठल्याही डॉक्टरकडे कुठलाही आरोपी आला जर त्याला त्रास होत असेल तर त्याला दाखल करून त्याच्यावर उपचार करणं हे पहिला भाग असतो आणि नंतर त्याच्यावर सर्टिफिकेट देणं ते नंतरचा भाग असतो, असं आहे। आता या जिल्हाधिकाऱ्यांवर काय कारवाई व्हावी अशी तुमची मागणी आहे? या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांशी किंवा संबंधित अधिकारी किंवा मंत्र्यांशी काही बोललेला आहात का? अजून आम्ही त्या संदर्भात आज आमची बैठक आहे त्या संदर्भात आणि महत्वाचं म्हणजे पहिली गोष्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यात डॉक्टर कमी आहे, डॉक्टरांची संख्या कमी आहे। आपल्याला माहित असेल की इथं रुग्णसेवा देणं किती अवघड होतं प्रत्येक अधिकाऱ्याला आणि का की इथं पहिला डॉक्टर इथं या जिल्ह्यात यायला पहिला त्यांना म्हणजे इच्छा होत नाही पहिला आणि त्यात जर आपल्या अधिकाऱ्याकडूनच आपल्या जिल्हा शल्य चिकित्सकांना जर अशी वागणूक मिळत असेल काही चूक नसताना सुद्धा तर इथं काम करणारे डॉक्टर कसे काम करतील? कारण काय जिल्हा शल्य चिकित्सक साहेबांनी मला फोन करून म्हटलं की माझी इथं राहायची इच्छा नाही आणि मी राजीनामा देणार आहे। जर असं होत असलं तर फारच अवघड परिस्थिती निर्माण होईल। बरोबर। तर आमची तर आता अशी इच्छा आहे की कलेक्टर साहेबांनी जाहीर माफी मागावी आणि या गोष्टी पडदा पाडावा। धन्यवाद उमेशजी, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। उमेश पाटील आपल्या सोबत होते, जे मॅग्मो सिंधुदुर्गचे अध्यक्ष आहेत। स्पष्ट शब्दात मागणी करण्यात आलेली आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी हे जे काही कृत्य केलेलं आहे त्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे, कारण आधीच डॉक्टरांची संख्या कमी आहे आणि अशा परिस्थितीत जर अशा पद्धतीने जर डॉक्टर अपमानास्पद वागणूक सहन करत जर राजीनामा देणार असतील तर मग ही नक्कीच खेदाची आणि चिंतेची बाब आहे आणि म्हणूनच त्यांनी मागणी केली की जिल्हाधिकाऱ्यांनी माफी मागितली पाहिजे। मुश्ताक खान यांच्याकडे जाऊया। मुश्ताक, अनिल भंडारी यांच्या विरोधातलं वातावरण आतापर्यंत राजकीय पातळीवर होतं, मात्र आता ते अधिकारी स्तरावर म्हणजेच सरकारी यंत्रणेमध्ये देखील झिरपायला लागलेलं आहे। अगदी बरोबर आहे श्रीरंग, कारण आपण बघतोय की ज्या काही घडामोडी घडतात या 2-4 दिवसामध्ये ते स्पष्ट होत आहे की जिल्हाधिकारी यांच्या अवतीभोवती हे सगळं फिरतं आहे आणि आता आपण बघितलं की ज्या पद्धतीने त्यांनी शल्य चिकित्सकांना अपमानास्पद वागणूक दिली त्यामुळे ते सुद्धा नाराज झालेले आहेत आणि एवढंच नाही तर जेव्हा ते कलेक्टर कार्यालयामधून बाहेर पडले तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले। पालकमंत्र्यांसमोर ते ढसाढसा रडायला लागले। एक क्लास 1 ऑफिसर जो जिल्हा शल्य चिकित्सक आहे तो अशा पद्धतीने बाहेर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पोर्चमध्ये रडतो ही निश्चितच गंभीर बाब आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या पद्धतीने वागणूक द्यायला नको होती असं इथल्या सर्व कर्मचाऱ्यांचं आणि अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। आज दुपारी त्यांची बैठक होणार आहे आणि यामध्ये जे काही मी मॅग्मोच्या अधिकाऱ्यांची आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी बोललो तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही काम बंद आंदोलन सुद्धा करणार आहोत। एकंदरीतच ज्या पद्धतीने जिल्हाधिकारी वागणूक देत आहेत या सगळ्यांना, मग त्या आंदोलनासंदर्भात असेल किंवा डॉक्टरांना असेल, त्याबद्दल एक चीड निर्माण झालेली आहे।